नमस्कार, कुकिंग मराठी तडका या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे परत एकदा खूप खूप स्वागत आहे। आज आपण बनवणार आहेत काळ्या चण्याची भाजी बनवणार आहेत, जे की अशी सरबरीत करणार आहे आपण। सध्या पावसाळ्याचे दिवस आहेत, तर पावसाळ्याच्या दिवसामध्ये जास्त पालेभाज्या खाणं म्हणजे जरा योग्य पण नाही आणि चांगल्या मिळत पण नाही। तर त्यासाठी आपण काळ्या चण्याची भाजी करणार आहे। त्यासाठी हे हरभरे मी रात्रभर भिजत घातले होते आणि सकाळी याला 2 शिट्ट्या करून घेतलेल्या आहेत कुकरमध्ये। आणि बाकीचं साहित्य हे आपण 3 छोटे टोमॅटो घेतले, थोडंसं 5-6 लसणाच्या पाकळ्या, आल्याचा तुकडा, कांदा आणि टोमॅटो हे सगळं कट करून घेतले। आता आपण याचं वाटण बनवणार आहे। तर सगळ्यात अगोदर आपण कांदा टाकतो, मोठे मोठे फोडी केलेले आहेत वाटण्यासाठी। त्याच्यानंतर आपण लगेच टोमॅटो टाकून घेणार आहे आणि टोमॅटो टाकून घेतल्यानंतर लगेच त्याच्यामध्ये लसूण आणि आल्याचे तुकडे हे पण टाकून घेणार आहे आणि थोडीशी कोथिंबीर टाकणार आहे। तर हे आपण पाणी वगैरे काही न टाकता असं थोडंसं दरदर असं वाटण करून घेणार आहे। पाणी टाकायचं नाही, कारण ऑलरेडी टोमॅटोमध्ये पाणी असतं, त्याच्यामुळे हे असंच आपलं वाटून घ्यायचं आहे। तर हे असं आपण थोडंसं जास्त एकदम मऊ एकदम पेस्ट पण नाही आणि थोडंसं जाडसर पण नाही असं घेतलं आहे। आणि मसाल्यांमध्ये हे आपण घरगुती काळं तिखट, काश्मीरी लाल मिरची पावडर, धने जिरे पावडर, हळद आणि मीठ एवढंच साहित्य वापरणार आहे। तर कढईमध्ये आपण 2 चमचे तेल टाकून घेतलं आहे। छान तेल गरम झाल्यानंतर जिरे टाकायचे आहेत आपल्याला, पाव चमचा। जिरे छान फुलल्यानंतर जे आपण वाटून घेतलेली पेस्ट आहे, कांदा, टोमॅटो, आलं लसणाची आणि कोथिंबीर, ते आपण पेस्ट टाकून घेतो याच्यामध्ये आणि छान एकदम मंद गॅसवर 5 ते 6 मिनिट एकदम तेल सुटेपर्यंत आपल्याला छान परतून घ्यायचं याला। कारण आपण सगळं साहित्य कच्चं वापरलेलं आहे, त्याच्यामुळे तळून घेणं खमंग असं खूप गरजेचं आहे। नाहीतर थोडंसं कच्च्या कांदा टोमॅटोचा वास येतो आल्या लसणाचा, त्याच्यामुळे छान असं तळून घ्यायचं। 5 ते 7 मिनिट लागतं ह्याला। आणि थोडंसं अर्धवट आपलं हे भाजून झाल्यानंतर हे जे आपण कोरडे मसाले घेतले होते, काळं तिखट, काश्मीरी लाल मिरची पावडर, धने जिरे पावडर, हळद आणि मीठ, याचं सगळं हे जे पावडर आहे ते आपण याच्यामध्ये टाकून परत आणखी 2 ते 3 मिनिट आपण याला छान परतून घेणार आहोत, एकदम चांगलं तेल सुटेपर्यंत। तोपर्यंत बघा हरभरे पण किती एकदम छान असे मऊसूत झालेले आहेत। तर इकडं हे आपण थोडंसं मसाले जळू नये म्हणून जे कुकरमध्ये पाणी टाकलं होतं त्यातलंच थोडंसं पाणी आपण याच्यामध्ये वापरणार आहे, म्हणजे बुडाला थोडंसं जळणार नाही। आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि परत 2 ते 3 मिनिट आपल्याला झाकून ठेवायचं आहे, म्हणजे छान शिजलं पण जाईल, खमंग वास पण येईल आणि छान तेल सुटत होईल आपलं। तर हे अशा पद्धतीने आपण झाकून ठेवू आता आणि नंतर आपण बघणार आहेत ज्यावेळेस याला मस्त असं तेल सुटलेलं असेल आणि खमंग वास पण येतो छान, हे आपलं तयार झालेलं आहे। बघा कलर चेंज झाला आहे पूर्ण वाटणचा। आणि यावेळेला आपण आता याच्यामध्ये जे शिजवलेले आपण हरभरे आहेत चणा, ते आपण टाकून घेणार आहे आणि छान मिक्स करून घ्यायचं। आणि तुम्हाला जशा प्रकारे भाजी करायची आहे तशा प्रकारे थोडंसं पाणी टाकून घ्यायचं आहे। मी थोडीशी अशी चपचपीतच भाजी करणार आहे, जे की भातावर चपातीसोबत किंवा भाकरीसोबत खाता येईल अशी। तर थोडंसं पाणी जार विसळून घेतलं आहे मिक्सरचं, तेवढंच टाकलेलं आहे आणि परत नंतर 5 मिनिट आपल्याला झाकून ह्याला छान शिजू द्यायचं आहे। 5 मिनिटानंतर आपली भाजी एकदम झटपट अशी रेडी आहे, एकदम खमंग सुगंध सुटलेला आहे। तर कशी वाटली मैत्रिणींनो, छान आहे की नाही ही रेसिपी आपली पावसाळ्यामध्ये एकदम मस्त घरातली घरात साहित्यामध्ये करण्यासारखी। आता गॅस बंद करून थोडीशी कोथिंबीर टाकून घेऊन मिक्स करून घेते आणि तुम्हाला एका प्लेटमध्ये काढून दाखवते। अतिशय चविष्ट बनते अशा प्रकारे भाजी ही। तर मैत्रिणींनो, माझा जर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल काळा चण्याचा, तर नक्की माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा। थँक्यू।